नमस्कार मित्रांनो. राजगड सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला असा किल्ला जो फक्त दगड मातीचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्ष, निर्णय, भावना आणि स्वराज्याची घडण यांचा साक्षीदार आहे. रायगड जरी राजधानी म्हणून ओळखला जात असला तरी राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणतात, कारण इथेच मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला गेला. पुणे जिल्ह्यातील समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेला राजगड पूर्वी मुरुमदेव म्हणून ओळखला जायचा. चारही बाजूंनी खोल दऱ्या, उंच कडे आणि अवघड चढण असलेला हा किल्ला अत्यंत सुरक्षित होता. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात या किल्ल्याची निवड राजधानी म्हणून केली गेली. राजगड किल्ला म्हणजे विस्तार. इतका मोठा किल्ला की एकाच वेळी 4 माच्या सांभाळणं म्हणजे मोठं लष्करी कौशल्य लागत असे. पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला हे राजगडाचे 4 प्रमुख भाग आहेत. प्रत्येक माची वेगळी, प्रत्येकाची रचना वेगळी आणि प्रत्येकाचं लष्करी महत्त्वाचंच वेगळं होतं. राजगडाचा इतिहास फार खोल आहे. इसवी सन 1646च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि इथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केलं. राजगड फक्त युद्धासाठी वापरला जाणारा किल्ला नव्हता, तर तो एक पूर्वविकसित राजधानीचा किल्ला होता. इथे राजवाडे होते, कोठारं होती, सैनिकांच्या वसाहती होते आणि प्रशासकीय निर्णय घेतले जातात. राजगडावरचा बालेकिल्ला हा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग आहे. इथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. बालेकिल्ल्यावर उभा राहिलं की माणसाला जाणवतं की महाराजांची किती दूरदृष्टीने या जागेची निवड केली होती. शत्रू कोठून जरी आला तरी त्याची चाहूल लांबूनच लागत असे, अशी याची रचना होती. राजगडाशी जोडलेली सर्वात भावनिक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांचे निधन. राजगडावरच सईबाई यांचे निधन झाले. महाराजांनी हा क्षण अत्यंत दुःखद होता. स्वराज्य उभारत असताना वैयक्तिक आयुष्यातील हे मोठं दुःख महाराजांनी सहन केलं. आजही राजगडावर उभा राहिलं की त्या वेदनेची जाणीव होती. पद्मावती माची ही राजगडाची सर्वात प्रसिद्ध माची आहे. इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे. या माचीवरच राजवाड्यांचे अवशेष, पाण्याची टाकी आणि निवासस्थानं आहेत. संजीवनी माची ही लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती. लांब आणि अरुंद अशी माची शत्रूला अडवण्यासाठी उत्तम होती. याच माचीवरून शत्रूची हालचाल सहज लक्षात येत असे. सुवेळा माची ही देखील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची असून इथे आसपासचा मोठा परिसर दिसतो. राजगडावर पाण्याची उत्तम व्यवस्था होती. मोठमोठाल्या टाक्या, वर्षानुवर्ष टिकणाऱ्या पाण्याच्या साठवणीच्या योजना, यामुळे किल्ल्यावर दीर्घकाळ वेढा पडला तरी अडचण येत नसे. ही त्या काळातील अभियांत्रिकीची मोठी कामगिरी मानली जाते. राजगड किल्ला अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे. अफजल खानाच्या भेटीपूर्वीची तयारी, स्वराज्याच्या विस्ताराचे नियोजन, मुघल आणि आदिलशाही विरुद्धची मोहीम, या सगळ्यांचं नियोजन राजगडावर झालं. म्हणूनच राजगडाला स्वराज्याचं राजकीय केंद्र म्हटलं जातं. राजगडावरून दिसणारा निसर्ग अत्यंत भव्य आहे. पावसाळ्यात ढग, धुके, हिरवळ आणि सतत वाहणारा वारा किल्ल्याला वेगळंच रूप देतो. कधी कधी तर ढग किल्ल्याच्या आत येतात आणि आपण आकाशात उभे आहोत असं वाटतं. हिवाळ्यात हवामान आल्हाददायक असतं तर उन्हाळ्यातली राजगडाची उंची थंडावा देते. राजगडावर चढाई करताना थकवा नक्कीच येतो, पण प्रत्येक पाऊल टाकताना इतिहास आठवतो. याच वाटेवरून मावळे चालले असते शस्त्र घेऊन स्वराज्याच्या स्वप्नासाठी. हा विचार आला की थकवा विसरायला होतो. राजगड आपल्याला शिकवतो की स्वराज्य उभं करणं म्हणजे फक्त युद्ध जिंकणं नाही, त्यासाठी प्रशासन, नियोजन, शिस्त आणि दूरदृष्टी लागते. महाराजांनी हे सगळं राजगडावरच दाखवून दिलं. आज रायगड हा ट्रेकरसाठी, इतिहासप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. इथे येताना फक्त फिरायला नाही तर इतिहास समजून घेण्यासाठी यायला हवं, कारण राजगडाचा प्रत्येक दगड काहीतरी सांगतो. राजगड म्हणजे शौर्य, त्याग आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. राजगडावर राज्याभिषेक झाला, पण राजगडाचा स्वराज्य घडवलं गेलं. म्हणूनच राजगडाचे स्थान मराठी इतिहासात अत्यंत वेगळं आणि मानाचं आहे. राजगड आजही अभिमानाने उभा आहे. सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याच्या आठवणीचं पद आणि प्रत्येक मराठी माणसाची आठवण करून देतो. आपण या स्वातंत्र्य जगतो त्यामागे अशा असंख्य संघर्षांची कहाणी आहे. तर मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब